Hello dear friends. Today we will discuss about next point of the topic, that is compound statement. In the previous lecture we have already discussed about the statements. Okay, what is meant by statement? Statement is a declarative sentence which is either true or false. हे आपण बघितलंय बरोबर. आणि स्टेटमेंट कुठले कुठले नाही आहेत. Not a statement is like that. One is imperative sentence, second is interrogative sentence, third is exclamatory sentence. Okay, also statement contains order, suggestion, okay, and expectations या विश हे पण आपण बघितले की हे स्टेटमेंट नसतात. पहिल्या लेक्चरमध्ये बघितलेत. कोणी पहिलं लेक्चर बघितलं नसेल तर पहिलं लेक्चर बघून घ्याल हे लेक्चर बघण्यापूर्वी. ओके, सोबतच आपण एक महत्त्वाचा पॉईंट बघितला होता. कुठला महत्त्वाचा पॉईंट? दॅट इज ओपन सेंटेन्स. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ओपन सेंटेन्स? आठवतंय तुम्हाला ओपन सेंटेन्स काय होतं? ओपन सेंटेन्स होतं असं सेंटेन्स, अ सेंटेन्स कंटेन्स अ व्हेरिएबल अँड द व्हॅल्यू ऑफ दॅट स्टेटमेंट इज डिपेंड ऑन द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल. तुम्ही जी व्हॅल्यू स्टेटमेंटमध्ये पुट कराल व्हेरिएबलची, त्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूवर त्या स्टेटमेंटचं ट्रू फॉल्स डिपेंड असेल. बट ओपन स्टेटमेंटला इनकम्प्लीट स्टेटमेंट कन्सिडर केलं जातं. त्यामुळे इट इज नॉट अ स्टेटमेंट. ओके, ह्या गोष्टी काल तुम्ही बघितल्यात, पहिल्या लेक्चरमध्ये बघितल्यात बरोबर. सो आज आपण बघणार आहे कंपाऊंड स्टेटमेंट. बरं, कंपाऊंड स्टेटमेंट मीन्स काय? आपण सर्वात पहिले एक बेसिक बघू की काल आपण जे बघितलं स्टेटमेंट. ओके, आणि स्टेटमेंटमध्ये आपण स्टेटमेंट एक सिंगल वर्ड यूज केला, स्टेटमेंट मीन्स सिम्पल स्टेटमेंट. ओके, स्टेटमेंट म्हणजे काय बघितलं आपण? सिम्पल स्टेटमेंट बघितलं, एक सिंगल अटोमिक स्टेटमेंट बघितलं, एक सिंगल स्टेटमेंट बघितलं बरोबर आहे. आज आपल्याला काय बघायचं आहे? आज आपल्याला बघायचं आहे कंपाऊंड स्टेटमेंट. नेम इंडिकेट दॅट. कंपाऊंड मीन्स काय असेल? जॉईन असेल. कंपाऊंड तुम्ही शब्द ऐकलाय बरोबर. सिम्पल, कंपाऊंड. ओके, सिम्पल करते, सिम्पल मीन्स सिंगल होतं स्टेटमेंट, आणि कंपाऊंड मीन्स काय? कंपाऊंड मीन्स जॉईनिंग ऑफ टू स्टेटमेंट. आता ज्या ठिकाणी जॉईनिंग ऑफ टू स्टेटमेंट येणार त्याला आपण बोलणार कंपाऊंड स्टेटमेंट. ओके, कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये सर्वात पहिले सिंपल गोष्ट आहे की कंपाऊंड स्टेटमेंट मीन्स काय? जॉईनिंग ऑफ टू सिंपल स्टेटमेंट. दोन सिंपल स्टेटमेंटचं तुम्ही जॉईनिंग कराल, येस, जॉईनिंग ऑफ टू सिंपल स्टेटमेंट इज कॉल्ड कंपाऊंड स्टेटमेंट बरोबर. मग आता हे जॉईनिंग किती प्रकारे होऊ शकतं? हे जॉईनिंग कोण करतं? बरोबर आहे, दोन सिंपल सेंटेन्सचं जॉईनिंग कोण करतं? जे जॉईनिंग करतात त्यांचे नावं मी इथे लिहितोय. कोण जॉईन करतं दोन सेंटेन्सला? ऐकलंय तुम्ही. एक तर अँड दोन सेंटेन्सला जॉईन करतो बरोबर. दुसरा और दोन सेंटेन्सला जॉईन करतो. तिसरा इफ देन हा पण दोन सेंटेन्सला जॉईन करतो. आणि चौथा आहे इफ अँड ओनली इफ. मी याला IFF लिहितो. ओके, IFF अँड इफ अँड ओनली इफ बोथ आर सेम. ओके, IFF मीन्स काय? इफ अँड ओनली इफ. बरं, मी ज्या गोष्टी लिहिल्या आहेत बघा, मी वर्ड्स लिहिलेत. काही वर्ड्स लिहिलेत. कुठले वर्ड्स लिहिलेत? एक लिहिलाय अँड, दुसरा लिहिलाय और, तिसरा लिहिलाय इफ देन, अँड चौथा लिहिलाय IFF मीन्स इफ अँड ओनली इफ बरोबर. सो यांना पण कॅटेगराईज केलं जातं. इफ देननी जे दोन सिंपल स्टेटमेंट जॉईन केले असतील, इफ देन अँड इफ अँड ओनली इफनी, याला बोलतात कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनल कंपाऊंड स्टेटमेंट. आणि हे जे आहे अँड आणि ऑरनी जे दोन सिंपल स्टेटमेंट जॉईन केल्या जातील यांना बोलतात नॉन कंडिशनल स्टेटमेंट. ओके, क्लिअर झालं? कंडिशनल स्टेटमेंट अँड नॉन कंडिशनल स्टेटमेंट. बरं, नॉन कंडिशनल स्टेटमेंट मीन्स काय? असे दोन सिंपल स्टेटमेंट जे अँड आणि ऑरने जॉईन होतील. आणि कंडिशनल स्टेटमेंट मीन्स काय? जे दोन सिंपल स्टेटमेंट इफ देन अँड इफ अँड ओनली इफ यांनी जॉईन होतील बरोबर. बरं, हे एकदम सिंपल गोष्ट आहे.
यांना बोलतात नॉन कंडिशनल कंपाऊंड स्टेटमेंट, जे अँड आणि ऑरनी जॉईन होतील, आणि इफ देन आणि इफ अँड ओनली इफ यांनी जे जॉईन होणारे स्टेटमेंट आहेत त्यांना बोलतात कंडिशनल स्टेटमेंट. ओके. याच्यामध्ये पण आणखी आता हे जे गोष्टी आहेत अँड, ऑर, इफ देन अँड इफ अँड ओनली इफ, यांना काय बोलतात? यांना बोलतात लॉजिकमध्ये, यांना बोलतात कनेक्टिव्ज. बरोबर, यांना काय बोलतात? कनेक्टिव्ज. हे काय करतायत? दोन स्टेटमेंटला कनेक्ट करतायत, म्हणून यांना कनेक्टिव्ज बोलतायत. येस, लॉजिकल कनेक्टिव्ज. सो हे जे आहेत अँड, ऑर, इफ देन, इफ अँड ओनली इफ, यांना काय बोलतात? लॉजिकल कनेक्टिव्ज. ओके, यांचं दुसरं नाव आहे लॉजिकल कनेक्टिव्ज. यांना कनेक्टिव्ज बोलतात आणि यांचं नाव आहे लॉजिकल कनेक्टिव्ज. लक्षात राहील? कनेक्टिव्ज, कनेक्ट करतात म्हणून कनेक्टिव्ज. बरं, लॉजिकमध्ये आता बघा, ह्या चार गोष्टी इथे तुम्हाला दिसत आहेत. एक दिसतंय कंजंक्शन, डिसजंक्शन, इम्प्लिकेशन आणि बाय इम्प्लिकेशन. बरोबर, हे जे चार गोष्टी इथे दिसत आहेत ना, कंजंक्शन, डिसजंक्शन, इम्प्लिकेशन अँड बाय इम्प्लिकेशन, हे या चार कनेक्टिव्हचे, समजा आता दोन सिंपल स्टेटमेंटला अँडनी जॉईन केलं असेल तर त्याला बोलतात कंजंक्शन. ओके, पहिली गोष्ट कळाली तुम्हाला, कंजंक्शन कशाला म्हणतात? इफ टू सिंपल स्टेटमेंट जॉईन बाय अँड देन इट इज कॉल्ड कंजंक्शन. ओके, इफ टू सिंपल स्टेटमेंट जॉईन बाय ऑर, जर ऑरनी जॉईन केलं असेल तर, ऑरनी जॉईन केलं असेल तर त्याला बोलतात डिसजंक्शन. बरोबर आहे, ऑरनी जॉईन केलं असेल तर त्याला बोलतात डिसजंक्शन. इफ देननी जॉईन केलं असेल दोन सिंपल स्टेटमेंटला तर त्याला बोलतात इम्प्लिकेशन. ओके, आणि इफ अँड ओनली इफने जर दोन सिंपल स्टेटमेंटला जॉईन केलं असेल तर त्याला बोलतात बाय इम्प्लिकेशन. बरोबर, आता आपण काही एक्झाम्पल बघू. एक्झाम्पलमध्ये आपण फर्स्ट बघू, ग्रास इज ग्रीन and milk is white. बरोबर, दोन सिंपल स्टेटमेंट आहे. एक सिंपल स्टेटमेंट आहे ग्रास इज ग्रीन दिसतंय, आणि दुसरं सिंपल स्टेटमेंट आहे मिल्क इज व्हाईट. येस, या दोन सिंपल स्टेटमेंटला कोणी जॉईन केलंय? अँडनी जॉईन केलंय. जर दोन सिंपल स्टेटमेंटला अँडनी जॉईन केलं असेल तर त्याला काय बोलतात? कंजंक्शन. काय बोलतात? कंजंक्शन. ओके, मार्केटमध्ये तुम्हाला विचारलं व्हॉट इज मीन बाय कंजंक्शन, काय सांगाल? दोन सिंपल स्टेटमेंटला अँडनी जर जॉईन केलं असेल तर त्याला कंजंक्शन बोलतात. बरोबर आहे, मार्केटवाले खुश. त्याच्यानंतर डिसजंक्शन. डिसजंक्शन, ओके, डिसजंक्शन म्हणजे काय? ओके, भाजीवाल्या काकांनी तुम्हाला विचारलं व्हॉट इज मीन बाय डिसजंक्शन, काय सांगाल? डिसजंक्शन मीन्स दोन सिंपल स्टेटमेंटला ऑरनी जॉईन केलं असेल तर त्याला आपण बोलतो डिसजंक्शन. ओके, कसं? 16 इज अ परफेक्ट स्क्वेअर. 16 is a perfect square, or 3 is odd number. ओके, 16 is perfect square or 3 is odd number. दोन सिंपल स्टेटमेंटला जॉईन केलंय ऑरनी, हे झालं डिसजंक्शन. ठीक आहे. इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशन काय? दोन सिंपल स्टेटमेंटला इफ देननी जर जॉईन केलं तर त्याला बोलतात इम्प्लिकेशन. बरं, इम्प्लिकेशन कसं लिहाल? कुठलं स्टेटमेंट घेऊ? ओके, एक फेवरेट स्टेटमेंट पुण्यामध्ये असताना नेहमी आम्ही करायचो. इफ टुडे इज संडे देन आय विल काय करू? देन आय विल गो टू मूव्ही. ओके, रूल होता इफ टुडे इज संडे देन आय विल गो टू मूव्ही. नेक्स्ट आहे बाय इम्प्लिकेशन. हे कळालं तुम्हाला? इफ आणि देन यांनी दोन सिंपल स्टेटमेंटला जॉईन केलंय. त्याच्यानंतर आहे बाय इम्प्लिकेशन. बाय इम्प्लिकेशन म्हणजे काय? दोन सिंपल स्टेटमेंटला जॉईन केलं असेल इफ अँड ओनली इफनी. ओके, इथे आपण इफ अँड ओनली इफचं एक्झाम्पल बघू. 3 points आर कोलिनियर. 3 points आर कोलिनियर.
इफ अँड ओनली इफ, मी IFF लिहितोय इफ अँड ओनली इफला. ओके, इफ अँड ओनली इफ दे लाय ऑन सेम लाईन. ओके, काय एक्झाम्पल घेतलंय, 3 पॉईंट्स आर कोलिनियर इफ अँड ओनली इफ दे लाय ऑन सेम लाईन. बरं, इथपर्यंत काही डाऊट आहे का? सिंपल पार्ट आहे. काय काय बघितलं आपण. व्हॉट इज मीन बाय कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे काय, दोन सिंपल स्टेटमेंटला अँडनी जॉईन केलं असेल तर त्याला कंजंक्शन बोलतात. दोन सिंपल स्टेटमेंटला ऑरनी जॉईन केलं असेल तर त्याला डिसजंक्शन बोलतात. दोन सिंपल स्टेटमेंटला इफ देननी जॉईन केलं असेल तर त्याला इम्प्लिकेशन बोलतात. आणि दोन सिंपल स्टेटमेंटला इफ अँड ओनली इफनी जॉईन केलं असेल तर त्याला बाय इम्प्लिकेशन म्हणतात. बरं, अँड आणि ऑरनी जॉईन होणारे सेंटेन्स कसे आहेत, नॉन कंडिशनल. इफ देन आणि इफ अँड ओनली इफनी जॉईन होणारे सेंटेन्स कसे आहेत, कंडिशनल. ओके, हे कंडिशनल आहेत, हे नॉन कंडिशनल आहेत. बरं, इथपर्यंत लक्षात आलं आहे. एक्झाम्पल आणखी घ्यायची काही जरूरत आहे का? ओके, काही गरज नाही, मला वाटते सिंपल आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आपण बघू, ट्रूथ टेबल. नेक्स्ट पार्ट तुम्हाला एक्सरसाइजमध्ये येणार की दोन सिंपल स्टेटमेंट. बरं, यावर प्रॉब्लेम्स कसे असतात तेवढं आपण डिस्कस करू एक. ओके, एका मिनिटात प्रॉब्लेम कसे असतात. तुम्हाला म्हणतील की राईट दिस सिम्बॉलिक फॉर्म ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट. राईट सिम्बॉलिक फॉर्म ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट. ओके, मी स्टेटमेंट घेतोय. Lokesh is cricket player and Kushek is football player. ओके, हे दोन सिंपल स्टेटमेंट आहेत. लोकेश इज अ क्रिकेट प्लेयर अँड कुशेक इज फुटबॉल प्लेयर. बरोबर. तर यांना तुम्हाला काय करायचं आहे, ऑब्जेक्टिव्ह काय आहे, राईट दी फॉलोइंग सेंटेन्स फॉलोइंग स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म. राईट दी फॉलोइंग स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म, यांना तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे. ओके, आता आपण मेन गोष्टीला स्टार्ट करणार. तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतोय की अँड असेल तर सिम्बॉल असतो उलटा व्ही. कसा असतो, उलटा व्ही. अँडचा सिम्बॉल काय आहे, उलटा व्ही. अँड असेल तर सिम्बॉल असतो उलटा व्ही. ऑर असेल तर सिम्बॉल असतो सरळ व्ही. व्ही सरळ व्ही नाही, व्हीच. ओके, अँड असेल तर उलटा व्ही, ऑर असेल तर व्ही, इफ देन असेल तर ॲरो. ओके, रामाचा बाण घ्या किंवा मग अर्जुनाचा बाण घ्या, कोणाचा पण, पार्थचा बाण घ्या, ॲरो, इफ देन. आणि इफ अँड ओनली इफ असेल तर डबल हेडेड ॲरो. बरोबर. दिस आर दी सिम्बॉल्स आणि यांना लॉजिकल कनेक्टिव्ह बोलतात. हे सिम्बॉल्स आहेत, लक्षात राहतील. अँडचा सिम्बॉल कसा आहे, अँडचा सिम्बॉल आहे उलटा व्ही. ऑरचा सिम्बॉल कसा आहे, व्ही. इफ देनचा सिम्बॉल कसा आहे, ॲरो. ओके, आणि इफ अँड ओनली इफचा सिम्बॉल कसा आहे, मीन्स बाय इम्प्लिकेशनचा सिम्बॉल कसा आहे, डबल हेडेड ॲरो. बरोबर. याला बोलतात कंजंक्शन. अँडने जॉईन केलेले असतील दोन स्टेटमेंटला तर त्याला बोलतात कंजंक्शन. बरोबर. म्हणजे हा कंजक्टिव्ह आहे, हा डिसजंक्टिव्ह आहे. ऑर इट इज दी इम्प्लिकेशनसाठी यूज करतात इफ देन, आणि हा बाय इम्प्लिकेशनसाठी यूज करतात इफ अँड ओनली इफ. ओके, हे क्लिअर झालं आहे. ॲरो तुम्हाला लक्षात, सिम्बॉल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. बरं, आता तुम्हाला याचं सिम्बॉलिक फॉर्म करायचं आहे. सिम्बॉलिक फॉर्म कसं करतात, सोल्युशन. तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म लिहायचं आहे. सर्वात पहिले स्टेटमेंट इज डिनोटेड बाय स्मॉल लेटर्स, लक्षात ठेवायला. आणि PQRS हे यूज करतात. स्टेटमेंटला डिनोट करण्यासाठी स्मॉल लेटर यूज करतात आणि PQRS घेतात. सो पहिला आपण P घेऊ. लेट P डिनोट्स लोकेश इज अ क्रिकेट प्लेयर. ओके, लेट P डिनोट लोकेश इज ए क्रिकेट प्लेयर.
ओके, सेकंड घेऊ आपण क्यू डिनोट्स कुशेक इज नॉट लोकेश, कुशेक इज फुटबॉल प्लेयर. ओके, दोन स्टेटमेंट घेतले आहेत आपण आणि यांना काय करायचं, सिम्बॉलिकली डिनोट करायचंय. पी अँड क्यू, याला रीड पण आपण असंच करतो, पी अँड क्यू. पी मीन्स काय, पी मीन्स लोकेश इज क्रिकेट प्लेयर अँड क्यू मीन्स काय, क्यू मीन्स कुशेक इज फुटबॉल प्लेयर. ओके, क्लिअर झालं. हा झाला सिम्बॉलिक फॉर्म. बरं मला सांगा, इथे अँडच्या ऐवजी ऑर असतात तर अँडच्या ऐवजी ऑर असतात तर सिम्बॉलिक फॉर्मला असता पी ऑर क्यू, याला ऑर वाचतात. बरोबर, ऑरचा सिम्बॉल काय आहे, व्ही, आणि अँडचा सिम्बॉल काय आहे, उलटा व्ही. ओके, त्याच्यानंतर असं असतं तर इफ लोकेश इज क्रिकेट प्लेयर देन कुशेक इज फुटबॉल प्लेयर. ओके, असं असतं तर तुम्ही याला सिम्बॉलिकली डिनोट केलं असतं पी इम्प्लाइज क्यू. कळतंय ना. आणि हे दोन सोडा, हे दोन सॉरी, इफ देन सोडा, अँड ऑर सोडा. बरोबर, आता आपण बघू लोकेश इज अ क्रिकेट प्लेयर. इफ अँड ओनली इफ मीन्स आता तिसरा आपण यूज करतोय IFF, इफ अँड ओनली इफ कुशेक इज अ फुटबॉल प्लेयर. काय कराल, बरोबर, याला वाचतात इफ पी देन क्यू. कसं वाचतात, इफ पी देन क्यू. इफ पी मीन्स काय, इफ लोकेश इज अ क्रिकेट प्लेयर, देन क्यू मीन्स काय, कुशेक इज फुटबॉल प्लेयर. हे क्लिअर झालं आहे. अरे अगदी सोपं आहे, खूप सोपं आहे. त्याच्यानंतर पी डबल इम्प्लाइज क्यू, इफ अँड ओनली इफ. मग याला कसं वाचतात, पी डबल इम्प्लाइज क्यू असं वाचतात. ओके, पी डबल इम्प्लाइज क्यू, याला पी इम्प्लाइज क्यू असं वाचतात. हे लक्षात ठेवाल. बरं, काही सिमिलर वर्ड्स यूज करतात. समजा अँड असेल तर कधी कधी स्टेटमेंटमध्ये अँड न यूज करता सिमिलर वर्ड्स यूज करतात. सिमिलर वर्ड्स कुठले कुठले यूज करतात, अँडसाठी यूज करतात बट, कधी कधी व्हाईल पण यूज करतात, कधी कधी इव्हन दो. ओके, कधी कधी एट. हे लक्षात ठेवाल. बरोबर, समजा ऑर असेल तर ऑरसाठी कधी कधी फक्त सिंपल कॉमा पण यूज करतात. लक्षात ठेवाल. किंवा आयदर ऑर यूज करतात. काय यूज करतात, आयदर ऑर. बरोबर, आता पी इम्प्लाइज क्यू असेल, पी इम्प्लाइज क्यू साठी सिमिलर वर्ड आहेत. P sufficient Q. Okay, P necessary Q. ठीक आहे, असे काहीतरी, पण हे जास्त यूज होतच नाहीत. यांचा काही जास्त यूज होत नाही, पण जस्ट ते सिमिलर वर्ड आहेत, बुकमध्ये दिलेले आहेत आपल्याला, ते आपण बघू शकतो. ठीक आहे, याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं सिमिलर वर्ड काय असतो, IFF. ओके, आणि पी डबल इम्प्लाइज क्यू असेल त्याच्यासाठी सिमिलर वर्ड असतो नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन. खूप मोठं लिहिलं आहे, नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन फॉर, नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन फॉर याच्यासाठी इफ अँड ओनली इफसाठी. बरोबर आहे, हे सिमिलर वर्ड आपण बघितले. हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कधी कधी याच्याऐवजी असं विचारू शकतात. ओके, कॉम्पिटेटिव्हवाल्यांसाठी महत्त्वाचं आहे. बाकी रेग्युलरमध्ये वगैरे असं काही जास्त येत नाही. बट वगैरे येऊ शकतं, बट येऊ शकतं, व्हाईल येऊ शकतं, एट येऊ शकतं, इवन दो येऊ शकतं. एक्झाम्पल तसे आपल्याला दिलेलेच आहेत, त्यानुसार आपण बघणारच आहे. बरोबर, मला सांगा हा पॉईंट क्लिअर झाला. राईट द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट. ओके, आपण एका स्टेटमेंटमध्ये 4 गोष्टी बघितल्या. ओके, कुठल्या 4 गोष्टी बघितल्या, की जर अँड असेल तर त्याला सिम्बॉलिक फॉर्म कसा लिहितात, ऑर असेल तर सिम्बॉलिक फॉर्म कसा लिहितात, इफ देन असेल तर सिम्बॉलिक फॉर्म कसा लिहितात, आणि इफ अँड ओनली इफ असेल तर सिम्बॉलिक फॉर्म कसा लिहितात. मला असं वाटतं आता क्लिअर झालं असेल. ओके,
त्याच्यानंतर आपण बघणार आहे ट्रूथ टेबल. ओके, आता खूप महत्त्वाची गोष्ट आपण बघतोय, दॅट इज नथिंग बट दी अ ट्रूथ टेबल. एक सिंपल प्रश्न विचारतोय तुम्हाला मी. समजा तुम्ही कॉईन टॉस केला, बरोबर आहे, टॉसिंग अ कॉईन. एक कॉईन तुम्ही टॉस केला. कॉईन टॉस केल्यानंतर काय होतं? कॉईन टॉस केल्यानंतर तुम्हाला दोन आउटकम मिळतात, या तर हेड मिळणार किंवा टेल मिळणार, बरोबर. जर तुम्ही दोन कॉईन टॉस केले तर सायमल्टेनियसली तुम्ही दोन कॉईन टॉस केले तर काय होणार? सायमल्टेनियसली तुम्ही दोन कॉईन टॉस केले तर तुम्हाला आउटकम्स येणार, या तर दोन्ही हेड, या एक हेड एक टेल, या एक टेल एक हेड, या दोन्हीही टेल, बरोबर. दिज आर दी पॉसिबल आउटकम्स. ओके, सो याच फंड्यावरून आपण ट्रूथ टेबलबद्दल बोलू. समजते ना तुम्हाला? समजा आता तुम्ही तीन कॉईन टॉस केलेत तर तुम्हाला आउटकम्स येणार HHH, ट्रिपल एच, या तुम्हाला येणार HTH, बरोबर, या तुम्हाला येणार HHT, या येणार THH, बरोबर, या येणार TTT, या येणार THT, या येणार TTH, बरोबर, या येणार HTT. 1 2 3 4 5 6 7 8 आउटकम्स. जेव्हा तुम्ही तीन कॉईन टॉस कराल तेव्हा तुम्हाला 8 आउटकम्स मिळतील, बरोबर आहे. बरं, याच पद्धतीने याच वेनी बरं याचं रिलेशन काय आहे ते बघू. समजा आता एक स्टेटमेंट दिलं आहे तुम्हाला, एक स्टेटमेंट दिलं आहे 4 इज इवन नंबर. काय स्टेटमेंट दिलं आहे? 4 इज इवन नंबर. बरं, 4 इज इवन नंबर हे स्टेटमेंट दिलं आहे. आता तुम्ही याला काय बोलाल? याच्या आउटकम्स काय येऊ शकतात? 4 इज अ इवन नंबर, याला तुम्ही सर इट इज अ ट्रू, हे ट्रू आहे. दुसरा विचार कराल, 4 इज नॉट इवन नंबर असेल तर एक स्टेटमेंट असेल तर त्याला दोन आउटकम्स येणार, या तर स्टेटमेंट ट्रू असेल किंवा स्टेटमेंट फॉल्स असेल. स्टेटमेंट जाऊ द्या, स्टेटमेंट काही असो, हे स्टेटमेंट तर ट्रू आहे बट नॉट इवन दिलं असतं तर ते फॉल्स असतं, बरोबर आहे. बट मला सांगा, स्टेटमेंट जर बोलले तर स्टेटमेंट या तर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. म्हणजे एक स्टेटमेंट असेल या तर ते ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. आता मी दुसरी गोष्ट लिहितोय, अँड 3 इज ऑड नंबर. ओके, दुसरी गोष्ट लिहिली मी 3 इज ऑड नंबर, बरोबर आहे. याचे पण दोन पॉसिबल आउटकम्स आहेत, या तर एक ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, बरोबर. बरं, आता हे तुमच्या लक्षात येतं आहे की जर एक स्टेटमेंट लिहिलं तर त्याला दोन आउटकम्स असतात, दुसरं स्टेटमेंट लिहिलं तर त्याला दोन आउटकम्स असतात, बरोबर. बट हे कंबाईनली आपण ट्रूथ टेबल बघतोय. काय बघतोय? ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल मीन्स काय? ट्रूथ टेबल मीन्स ऑल दी पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ दी स्टेटमेंट. स्टेटमेंटच्या व्हॅल्यूज काय काय पॉसिबल आहेत ते आपण बघतोय. ऑल दी पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ दी स्टेटमेंट त्या ट्रूथ टेबलने आपण बघतोय, ठीक आहे. सर्वात पहिले, या तर दोन्हीही स्टेटमेंट ट्रू असतील असं आपण कन्सिडर करतो. ओके, लिहिण्याची जी स्टाईल आहे, या तर दोन्हीही स्टेटमेंट काय असतील? ट्रू असतील. लक्ष द्या, महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, आणि इझी आहे, काय हार्ड नाही आहे. दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील किंवा एक ट्रू असेल आणि दुसरा फॉल्स असेल. एक ट्रू असेल, दुसरं फॉल्स असेल, बरोबर. किंवा हे फॉल्स असेल आणि दुसरं ट्रू असेल, या दोन्हीही फॉल्स असतील. कळतंय? या दोन्हीही फॉल्स असतील. हे कळालं का तुम्हाला? दिज आर दी आउटकम्स. ओके, दोन स्टेटमेंट असतील, जसं आपण कॉईन टॉस केले होते, दोन कॉईन टॉस केले तर आउटकम्स मिळाले होते TT, HH, HT, TH असे मिळाले होते, बरोबर आहे. तसंच दोन स्टेटमेंट असतील तर तुम्हाला आउटकम्स इज लाईक दॅट असे मिळतील. या तर दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत, या पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल,
या पहिलं फॉल्स दुसरं ट्रू असेल किंवा दोन्ही फॉल्स असतील. दीज आर दी पॉसिबिलिटीज. ह्या पॉसिबिलिटीज आहेत. बरोबर आहे. हे ट्रूथ टेबलमध्ये आपण काय लिहिलं, पॉसिबिलिटीज लिहिल्या. ओके. मग आता बघा आता स्टेटमेंटवरूनच विचार करू आपण. 4 इज इवन नंबर, ट्रू आहे. 3 इज ऑड नंबर, ट्रू आहे. दोन्ही ट्रू आहेत. टी 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 काय येणार रिझल्ट, टी टी टी. बरोबर आहे ना, दोन्ही ट्रू आहेत म्हणून रिझल्ट येणार टी. त्याच्यानंतर एक ट्रू आहे एक फॉल्स आहे. आता बघा 4 इज, दीज आर कनेक्टेड. 4 इज इवन नंबर, ट्रू आहे. 3 इज नॉट ऑड नंबर, फॉल्स आहे. बरोबर, 3 इज नॉट ऑड नंबर, फॉल्स आहे. सो या केसमध्ये हे फॉल्स बनणार. या केसमध्ये हे काय बनणार, फॉल्स बनणार. सिंपल गोष्ट आहे. ओके. हा टी आहे, हा एफ आहे, हा फॉल्स येणार. कनेक्टेड आहे, कंजंक्शन आहे. कंजंक्शनमध्ये तो कंपाऊंड स्टेटमेंट बनला आहे, तो कंपाऊंड स्टेटमेंट टोटल फॉल्स बनणार. ओके. त्याच्यानंतर एफ टी म्हणजे पहिला फॉल्स आहे दुसरं ट्रू आहे, फॉल्सच येणार रिझल्ट. पहिला फॉल्स आहे दुसरा फॉल्स आहे, दोन्ही फॉल्स आहेत, प्रश्नच नाही, रिझल्ट फॉल्सच येणार. ओके. हा जो रिझल्ट आहे हा कंबाईन दोन्ही स्टेटमेंटचा रिझल्ट आहे. समजते ना, हा जो रिझल्ट आपण लिहिला आहे कशाचा रिझल्ट लिहिला आहे, कंबाईन दोन्ही स्टेटमेंटचा आपण रिझल्ट लिहिलेला आहे. बरं, हे लक्षात कसं ठेवायचं, व्हेरी सिम्पल. हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की टी अँड टी असतो. टी अँड टी काय असतो, टी असतो. बरं, दुसरा तरीका बघू आपण. हे कसा आहे, हा सिम्बॉल उलटा व्ही आहे. बरोबर, याला जर मी असा ॲरो दिला तर हा इंडिकेट करतो अप. बरोबर, अप, ऊपर भगवान रहते हैं, वो सब सच बोलते हैं. ठीक है, और भगवान सच्चे होते हैं, भगवान सच बोलते हैं. ओके. ऊपर सब सच म्हणजे काय, टी टी टी. लक्षात येत आहे, ऊपर सब सच, टी टी टी. दुसरी गोष्ट आता हे तुम्हाला फक्त एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. टी अँड टी इज टी, अदरवाइज फॉल्स. म्हणजे हे सर्व फॉल्स आहे. मग आता टी एफ एफ येणार, एफ टी एफ येणार, एफ 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 येणार. ही गोष्ट महत्त्वाची आहे, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. एवढा आला तुमचा टॉपिक 70% झाला, 70-80% झाला. ओके. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. मग इथे लक्षात काय ठेवायची, एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जो बॉक्स आहे तो बॉक्स लक्षात ठेवायचा आहे, बाकी फॉल्सच असतं. दोन्ही स्टेटमेंट ट्रू असेल तर रिझल्ट ट्रू बनणार अँडसाठी. बरोबर. सो मग इथं एक सिंपल स्टेटमेंट, सिंपल तुम्हाला एक निमोनिक्स दिलं आहे की अच्छा, ऊपर भगवान रहते हैं, वो सच बोलते हैं, वो सच्चे होते हैं, वो सच बोलते हैं असं म्हटलं तरी चालेल. सो ऊपर सब सच, ऊपर सब सच म्हणजे काय, टी टी टी. हा ऊपर आहे ना, यांच्यापेक्षा हा ऊपर आहे. नीचे सब झूठ. ओके. ऊपर सब सच, टी टी टी. बरोबर. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपण बघू पी ऑर क्यू साठी. इथेच बघू आपण पी ऑर क्यू साठी टेबल असतो. आता आपण जास्त डीपमध्ये नाही जाऊ, डायरेक्ट टेबल लिहितोय मी. पी ऑर क्यू साठी टेबल असतो टी 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 एफ, उलटा असतो. याच्यातलं कुठलंही एक स्टेटमेंट जर ट्रू असेल तर रिझल्ट ट्रू बनतो. समजते. ऑर साठी याच्यातलं एक कुठलंही स्टेटमेंट ट्रू असेल तर फायनल रिझल्ट ट्रू बनतो. बरं, मग याला लक्षात कसं ठेवायचं, याला लक्षात ठेवायचं ऑर कसा असतो, ऑर असा असतो. बरोबर. नीचे, ओके, नीचे इंसान रहते हैं, ऊपर भगवान रहते हैं, वो सच होते हैं. सो ऊपर सब सच, नीचे इंसान रहते हैं, और इंसान पता ही है आपको, वो सब झूठे भी हो सकते हैं. ठीक है. सो आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी वो सब झूठ बोलते हैं. सो नीचे सब झूठ, ऊपर सब सच, नीचे सब झूठ. नीचे सब झूठ साठी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, एफ एफ एफ. येस, नीचे सब झूठ साठी तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय, हे महत्वाची गोष्ट आहे. मेमरी टिप्स मध्ये टी अँड टी असतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, सॉरी, एफ ऑर एफ असतो. अदरवाइज ट्रू, इथे अदरवाइज फॉल्स, इथे येणार अदरवाइज ट्रू. समजली का ही गोष्ट. ऊपर सब सच, ओके, अदरवाइज फॉल्स. नीचे सब झूठ, अदरवाइज ट्रू. ओके. नीचे सब झूठ,
अदरवाईज ट्रू. मला सांगा दोन्ही टेबल समजलेत का? हे टेबल तुम्हाला न पाहता काढता आले पाहिजे. ओके, हे कसं लिहितो आपण? बरं, पी लिहिण्याची स्टाईल कशी आहे? पी लिहिण्याची स्टाईल आहे डबल टी डबल एफ लिहा. ओके, पी लिहिण्याची स्टाईल कशी आहे? डबल टी डबल एफ लिहा. क्यू लिहिण्याची स्टाईल कशी आहे? टी एफ अल्टरनेट लिहा, टी एफ टी एफ. बरोबर. त्याच्यानंतर अँडसाठी काय होतं? अँडसाठी होतं टी टी टी. आणि ऑरसाठी काय होतं? एफ एफ एफ. अँडसाठी जर टी 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 होत असेल तर मला सांगा टी अँड एफ काय येणार? एफ येणार. एफ अँड टी काय येणार? एफ येणार. एफ अँड एफ काय येणार? एफ येणार. बरोबर. बरं, मग मला सांगा ऑरसाठी काय असतं? एफ 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 असतं. मग टी अँड टी ऑर टी काय येणार? टी येणार. टी ऑर एफ काय येणार? टी येणार. एफ ऑर टी काय येणार? टी येणार. बरोबर आहे. फक्त एफ 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 असेल. ओके, हे असं जर बघितलं आपण तर सर्व कन्फ्युजिंग वाटतं, पण ह्या दोन गोष्टी एकदम सिंपल आहेत. टी अँटी टी अदरवाईज फॉल्स. टी अँटी टी ऊपर सब सच. ओके, टी अँटी टी अदरवाईज फॉल्स. हे पार्ट असलं पाहिजे तुमचं. याच्यावर सर्व प्रॉब्लेम्स डिपेंड आहेत लॉजिकचे. ओके, दुसरी गोष्ट एफ ऑर एफ एफ अदरवाईज ट्रू. अदरवाईज ट्रू. मला सांगा काही डाऊट आहे इथपर्यंत? ओके, हे समजलं असेल तुम्हाला. इट इज दी ट्रूथ टेबल फॉर नॉन कंडिशनल स्टेटमेंट. ठीक आहे, हे सर्व स्टेटमेंटवरच डिपेंड असतं. हा ट्रूथ टेबल पार्ट पाहिजे आणि पार्ट एकदम असाच करून टाकायचा. ऊपर सब सच अदरवाईज फॉल्स. ओके, नीचे सब झूठ अदरवाईज ट्रू. यस. एक एक्झाम्पल बघू आपण. एक्झाम्पल कसं विचारतात एक्झाममध्ये? एक्झाममध्ये विचारतात की राईट दी ट्रूथ व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट. स्टेटमेंट दिलेलं असेल त्याची ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला लिहायची आहे. स्टेटमेंट इज लाईक दॅट पाय इज एन इरॅशनल नंबर. ओके, अँड 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. याची तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू लिहायची आहे. सर्वात पहिले मी तुम्हाला 2 मिनिटापूर्वी बोललो होतो की तुमच्याकडे जी के पाहिजे, मॅथचं पण जी के पाहिजे. पाय इज एन इरॅशनल नंबर. यस, पाय इज एन इरॅशनल नंबर अँड 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. वी कॅन राईट 0 0 + 0 आहे. याला आपण असं लिहू शकतो. ठीक आहे. आणि पाय इरॅशनल नंबर कसा आहे? तर पायची व्हॅल्यू आहे 3.14. याला तुम्ही 2857 अँड सो ऑन असं तुम्ही लिहू शकता. पुढे तुम्हाला माहिती आहे नॉन रिकरिंग नंबर्स आहेत. ते नंबर्स इन्फायनाईट आहेत. इन्फायनाईट म्हणजे काय? आपण ते नंबर लिहित जाणार. हा बोर्ड कमी पडेल असे मी नंबर लिहितच जाणार तुमच्या घरापर्यंत, कन्नडपर्यंत, लाईक दॅट असे नंबर लिहितच जाणार. बरोबर आहे. सो दॅट्स वाय नॉन रिकरिंग नंबर्स आहेत. ओके, म्हणून त्याला बोलतात नॉन रिकरिंग इरॅशनल नंबर. इट इज अ पाय इरॅशनल नंबर आहे. ओके, अँड 0 कॉम्प्लेक्स नंबर आहे. कारण की 0ला आपण लिहू शकतो 0 + 0 आहे. ए प्लस बी आयच्या फॉर्ममध्ये जो नंबर असतो तो कॉम्प्लेक्स नंबर असतो. सो इट इज अ कॉम्प्लेक्स नंबर. बरं, ह्या दोन्ही गोष्टी ट्रू आहेत. सो मग आता आपण याचं सोल्युशन कसं देणार? सोल्युशन लिहिणार की लेट पी डिनोट्स पाय इज एन इरॅशनल नंबर. त्याच्यानंतर आपण क्यू लिहिणार 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. बरोबर आहे. पाय इज एन इरॅशनल नंबर हा ट्रू आहे. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर हा पण ट्रू आहे. बरं, मग आता कंबाईनली याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार? मध्ये अँड दिला आहे म्हणून पी अँड क्यू. बरोबर आहे. हा पहिला पण ट्रू आहे, दुसरा पण ट्रू आहे. सो फायनल आन्सर काय येणार? ट्रू. बरोबर आहे ना? कारण की आपण बघितलं टी अँड टीचा रूल काय आहे? टी अँड टीचा रूल आहे ऊपर सब सच. टी टी टी. येस, ऊपर सब सच. बरं, अँडच्या ऐवजी जर ऑर असता तर याला कसं वाचलं असतं? पाय इज एन इरॅशनल नंबर ऑर 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. सिम्बॉलिक फॉर्म कसा आला असता? पी अँड क्यूच्या ऐवजी काय आला असता? पी ऑर क्यू आला असता. बरोबर. आणि पहिला ट्रू आहे, दुसरा पण ट्रू आहे. रिझल्ट ट्रूच. ओके, रिझल्ट काय येणार? ट्रूच येणार. आपण थोडंसं यांना छेडू. ओके, कसं? पाय इज इरॅशनल नंबर करू. पाय इज अ रॅशनल नंबर. बरोबर. अँड 0 इज नॉट अ कॉम्प्लेक्स नंबर करू. 0 इज नॉट अ कॉम्प्लेक्स नंबर. बरोबर. मग आता हे काय बनणार? बरोबर. इथे कारण की या दोघांचे व्हॅल्यू काय झाल्या? चेंज केलं ना आपण इथे. यांच्याऐवजी आपण चेंज केला. पाय इज अ रॅशनल नंबर केला आहे आणि 0 इज नॉट अ कॉम्प्लेक्स नंबर केला आहे. बरोबर. आता आपण आणखी एक चेंज करू. पाय इज अन इरॅशनल नंबरच ठेवू. कळत आहे ना? मी फक्त तुम्हाला जस्ट फील करून देतोय की व्हॅल्यू कशा चेंज होतात. ओके,
पाय इज एन इरॅशनल नंबर ऑफ 2 म्हणजे पहिला ट्रू आहे दुसरा फॉल्स आहे. या केसमध्ये पहिला ट्रू आहे दुसरा फॉल्स आहे. ओके, रिझल्ट फॉल्स बनेल. कळतंय ना, रिझल्ट काय बनेल, फॉल्स बनेल. या केसमध्ये पहिला ट्रू आहे दुसरा फॉल्स आहे, रिझल्ट काय बनेल, टीच बनेल. रिझल्ट काय बनेल, टीच बनेल. कारण की ऑरचा फंडा काय, नीचे सब झूठ एफ एफ एफ, नीचे सब झूठ एफ 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 येणार. ओके, बरं. आता हा आपण ट्रूथ टेबल बघितला कंजंक्शनचा, ट्रूथ टेबल बघितला डिसजंक्शनचा. पुढचा पॉईंट आहे ट्रूथ टेबल ऑफ इम्प्लिकेशन, ट्रूथ टेबल फॉर इम्प्लिकेशन. ओके, ट्रूथ टेबल फॉर इम्प्लिकेशन. ट्रूथ टेबल फॉर इम्प्लिकेशनसाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ. इफ टुडे इज संडे देन आय विल वॉच द कार. ठीक आहे, हा एक असं समजा. आता तर सध्या तुम्ही संडे तर विसरलेच असाल, बिकॉज ऑल डेज आर संडे नाव ड्यू टू लॉकडाऊन. ठीक आहे, संडेचा फील आता प्रत्येक दिवशी येतो आहे आपल्याला. बरं, बट नॉर्मली मीन्स आताही नॉर्मलच आहे आपण, पण नॉर्मली मीन्स जेव्हा सर्व चालू असतं तेव्हा संडेला हॉलिडे असतं आणि त्या दिवशी काहीतरी आपण ठरवलेलं असतं की आज संडे, आज मी काय करणार, लाईक दॅट. तसाच हा एक पार्ट आहे, तसाच हा एक रूल आहे असं म्हटलं तरी चालेल. याच्यात दोन स्टेटमेंट आहेत. एक स्टेटमेंट आहे पी डिनोट्स टुडे इज संडे. ओके, अँड हिअर क्यू डिनोट्स आय विल वॉच द कार. Okay, today is Sunday, then I will wash the car. Today is Sunday. आता बघा या स्टेटमेंटमध्ये आणखी एक तुम्हाला एक नॉलेज मी देतोय की टुडे इज संडे मीन्स काय, टुडे इज संडे इफ देनी जे दोन स्टेटमेंट जॉईन केलेले असतात, म्हणजे इफच्या समोरचं हे एक स्टेटमेंट बरोबर आणि देनच्या समोरचं हे एक स्टेटमेंट बरोबर. दोन स्टेटमेंट आहेत. इफच्या समोरचं एक स्टेटमेंट आहे, देनच्या समोरचं एक स्टेटमेंट आहे. इफच्या समोरचं जे स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटला बोलतात हायपोथेसिस और अजम्पशन. हायपोथेसिस और अजम्पशन. आणि हे जे दुसरं स्टेटमेंट आय विल वॉश द कार, हे जे दुसरं स्टेटमेंट आहे हे असतं कन्क्लुजन. बरोबर. इफ टुडे इज संडे, जर असं असेल तर. ओके, जर आज संडे असेल तर मी कार वॉश करणार. बरोबर, जर आज संडे असेल तर. जर नंतर जे येतं, इफ नंतर जे येतं त्याला बोलतात हायपोथेसिस. ओके, असेल तर करणार ना, असेल तर. मग तरच्या नंतर जे येतं दॅट इज द कन्क्लुजन. जे आपण करतो ते कन्क्लुजन. बरोबर, आज जर पाऊस नसेल तर मी स्कूलला जाणार. बरोबर, पाऊस असेल तर मे बी नाही जाणार. ओके, इट्स लाईक दॅट. पहिला हायपोथेसिस आहे, दुसरं कन्क्लुजन आहे. दुसरे आणखीन फॉर कॉम्पिटेटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू यांना आणखीन दुसरे पण नाव आहेत. याला बोलतात अँटेसिडेंट. ओके, अँटेसिडेंट मीन्स पी मीन्स काय, पहिलं. ओके, अँटेसिडेंट और हायपोथेसिस और अजम्पशन. आणि दुसरा आणखीन आहे कॉन्सिक्वेंट, म्हणजे पहिली गोष्ट घडल्यानंतर दुसरी गोष्ट घडणार. ओके, पहिली गोष्ट घडल्यानंतर दुसरी गोष्ट घडणार. पहिला अँटेसिडेंट आहे, दुसरा कॉन्सिक्वेंट आहे. याचा सिम्बॉलिक फॉर्म कसा येतो, याचा सिम्बॉलिक फॉर्म येतो पी इम्प्लाइज क्यू. इफ पी देन क्यू. बरोबर, इफ पी देन क्यू. ओके, आपल्याला बघायचं आहे ट्रूथ टेबल. काय बघायचं आहे, ट्रूथ टेबल. पी इम्प्लाइज क्यू. ठीक आहे, पीला तुम्ही पीला लिहिण्याची स्टाईल कशी आहे, डबल टी डबल एफ. ओके, क्यूला लिहिण्याची स्टाईल कशी आहे, टी एफ टी एफ. ओके, पी इम्प्लाइज क्यू काय येणार, टी 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 एफ एफ. ओके, टी येणार टी येणार. हे आलं कसं, बरोबर. आता विचार करा, इफ टुडे इज संडे देन आय विल वॉश द कार. चांगली गोष्ट आहे, आज संडे आहे, मी कार वॉश केली. संडे आहे, कार वॉश केली. संडे आहे, ट्रू. कार वॉश केली, ट्रू. रिझल्ट ट्रू आला. बरोबर, रिझल्ट ट्रू आला. संडे आहे पण कार वॉश केली नाही.
कंटाळा केला, बरोबर, कंपल्शन आहे, पनिशमेंट मिळणार, ठीक आहे. सो संडे आहे, कार वॉश नाही केली, खोटारडेपणा झाला, म्हणून एफ येणार. पप्पांनी सांगितलेलं आहे संडे असेल तर कार वॉश केलीच पाहिजे, सो टी एफ काय येणार, एफ येणार. संडे आहे, कार वॉश नाही केली, खोटारडेपणा केला, म्हणून एफ येणार. ओके, संडे नाही आहे तरी पण कार वॉश केली, चांगली गोष्ट आहे, सो पप्पा खुश, टी टी एफ टी टी येणार, एफ टी टी. संडे नाही आहे, कार वॉश नाही केली, प्रश्नच येत नाही, सो एफ एफ टी येणार. कळालं, संडे पण नाही आहे, कार पण वॉश नाही केली, काही फरक पडणार नाही, टी एफ एफ टी येणार, बरोबर. म्हणजे याच्यासाठी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, त फ फ. ओके, त फ फ. एम्प्लॉईजसाठी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे फक्त टी एफ एफ असतो, अदरवाईज ट्रू असतो, टी एफ एफ अदरवाईज ट्रू. आलं लक्षात, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, टी एफ एफ अदरवाईज ट्रू. ओके, याच्यावर बरेच एक्झाम्पल आहेत, पुढे आपण बघणारच आहे, ठीक आहे. आणि नेक्स्ट आहे ट्रूथ टेबल फॉर बाय इम्प्लिकेशन. नेक्स्ट पॉईंट आहे ट्रूथ टेबल फॉर बाय इम्प्लिकेशन. बाय इम्प्लिकेशनचा ट्रूथ टेबल बघू आपण. ट्रूथ टेबल फॉर बाय इम्प्लिकेशन. एक्झाम्पल, three points are collinear. Three points are collinear if and only if they lie on same line. ओके, याच्यामध्ये पण P आहे, P आहे, 3 points are collinear आणि Q आहे, they lie on same line. they lie on same line. बरं, याचा सिम्बॉलिक फॉर्म येणार P डबल इम्प्लाइज Q. सिम्बॉलिक फॉर्म काय येणार, P डबल इम्प्लाइज Q. आपल्याला काय बघायचं आहे, आपल्याला बघायचं आहे ट्रूथ टेबल. चला, P Q P डबल इम्प्लाइज Q. ट्रूथ टेबल लिहिण्याची स्टाईल, P ला कसं लिहितात, डबल T डबल F, Q ला कसं लिहितात, T F T F, बरोबर. आता P डबल इम्प्लाइज Q साठी बघा, 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत, ते एका लाईनवर लाय होणार. ओके, प्रश्नच नाही, 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत, दे lie on same line, बरोबर, दे lie on same line, सो ट्रू आहे. पहिले ट्रू आहे, दुसरे ट्रू आहे, ट्रू आहे. 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत पण ते एका लाईनवर लाय होत नाहीत असं यांचं म्हणणं आहे. म्हणजे असं जर होत असेल, दे डज नॉट लाय ऑन सेम लाईन, या केसमध्ये हा एफ बनेल, बरोबर आहे. असं होऊ शकणार नाही, 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत, ते एका लाईनवर लाय व्हायलाच पाहिजे, म्हणून हे फॉल्स येणार. 3 पॉईंट्स कोलिनियर नाही आहेत आणि ते एका लाईनवर आलेत, हे पण शक्य नाही, म्हणून हे पण फॉल्स. ओके, 3 पॉईंट्स कोलिनियर नाही आहेत, ते एका लाईनवर येणार नाहीत, ट्रू आहे. कोलिनियर नाही आहेत, एका लाईनवर येणार नाही, प्रश्नच नाही, ठीक आहे. सो याचा रिझल्ट काय आहे, ट्रू आहे. बरं, मग इथे लक्षात कसं ठेवाल, इथे लक्षात ठेवाल सिमिलर ट्रू अँड डिसिमिलर फॉल्स. सिमिलर ट्रूचं मिनिंग काय आहे, टी टी टी, बरोबर, एफ एफ टी. सिमिलर ट्रू टी 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 एफ एफ टी. डिसिमिलर फॉल्सचं मिनिंग काय आहे, टी एफ एफ आणि एफ टी एफ, बरोबर. पर्यंत आलो आपण, कळालं इथपर्यंत, ठीक आहे. सो हा ट्रूथ टेबल आहे बाय इम्प्लिकेशनचा. इम्प्लिकेशनचा ट्रूथ टेबल आपण बघितला, ओके, आणि बाय इम्प्लिकेशनचा पण ट्रूथ टेबल आपण बघितला, ठीक आहे. सो याच्यावरून पण तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू लिहिता येणार. आज आपण काय काय बघितलं, सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण बघू, आज आपण काय काय बघितलं, एक समरी बघू. आज आपण बघितलं सर्वात पहिले कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंट काय असतं, 2 सिम्पल स्टेटमेंटला काही कनेक्टिव्ज आहेत, त्या कनेक्टिव्जनी जॉईन केलेलं असतं. कुठले कुठले कनेक्टिव्ज आहेत,
ओके, कुठले कुठले कनेक्टिव्ज आहेत? एक आहे अँड, दुसरा आहे ऑर, तिसरा आहे इफ देन आणि चौथा आहे इफ अँड ओनली इफ. हे कनेक्टिव्ज आहेत. या कनेक्टिव्जनी दोन सिम्पल स्टेटमेंट जॉईन केल्या जातात. बरं, अँडचा सिम्बॉल कसा आहे? अँडचा सिम्बॉल आहे उलटा व्ही, बरोबर. ऑरचा सिम्बॉल कसा आहे? ऑरचा सिम्बॉल आहे व्ही, बरोबर. त्याच्यानंतर पी इम्प्लाइज क्यू, इम्प्लिकेशन इफ देनसाठी कसं सिम्बॉल यूज करतात? इफ देनसाठी ॲरो यूज करतात. आणि त्याच्यानंतर आहे इफ अँड ओनली इफचा जो सिम्बॉल आहे तो आहे डबल हेडेड ॲरो, बरोबर. सो ह्या गोष्टी आपण बघितल्या. त्याच्यानंतर आपण काय बघितलं? त्याच्यानंतर आपण काही एक्झाम्पल्स बघितले. एक्झाम्पल्समध्ये काय बघितलं आपण? एक्झाम्पल कशाप्रकारे एक्झाममध्ये विचारण्यात येतील? राईट दी फॉलोइंग स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म. त्याचं पण एक्झाम्पल तुम्हाला आठवत असेल. द ग्रास इज ग्रीन अँड मिल्क इज व्हाईट. अँड म्हटलं तर काय येणार? पीला तुम्ही घ्याल ग्रास इज ग्रीन आणि क्यूला तुम्ही घ्याल मिल्क इज व्हाईट, मग येणार पी अँड क्यू, बरोबर. ह्या गोष्टी. त्याच्यानंतर आपण बघितलं पी इम्प्लाइज क्यू, बरोबर. पी इम्प्लाइज क्यू म्हणजे काय? पी मीन्स काय होतं? पी मीन्स होतं, पीचं मिनिंग होतं अँटेसिडंट किंवा हायपोथेसिस किंवा अझम्पशन. आणि क्यूचं मिनिंग काय होतं? क्यूचं मिनिंग होतं कन्क्ल्युजन या कॉन्सिक्वेंट. हे लक्षात ठेवायला महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, त्याच्यानंतर आपण काय बघितलं? सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण बघितली ज्याच्यावर टॉपिक तुमचा डिपेंड आहे. तुमचा 100% टॉपिक डिपेंड आहे असं म्हटलं तरी चालेल. JEEला पण प्रश्न त्याच्यावरच विचारतात, बोर्डात पण प्रश्न त्याच्यावरच विचारतात आणि CETला पण प्रश्न त्याच्यावरच विचारतात. कशावर विचारतात? तर ट्रूथ टेबलवर विचारतात, बरोबर आहे. म्हणजे तुमचं पाठ काय असलं पाहिजे? ते ट्रूथ टेबल तुमचा पाठ असला पाहिजे. हे गोष्टी तुम्ही बार बार लिहून बघा. ट्रूथ टेबल तुमचा पाठ असला पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्ही पुढलं लेक्चर अटेंडच करू शकणार नाही, बरोबर. ट्रूथ टेबल पाठ असेल तरच तुम्ही लेक्चर अटेंड करू शकाल. तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू विचारतील. ट्रूथ व्हॅल्यू कशा काढायच्या? मी तुम्हाला आत्ताच ट्रूथ टेबलवरून ट्रूथ व्हॅल्यू आपण काढू शकतो. एक आपण एक्झाम्पल घेतलं होतं, पाय इज एन इरॅशनल नंबर अँड 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. त्याच्या मी तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू काढून दाखवल्या होत्या पी अँड क्यूसाठी, बरोबर आहे. त्याच आपण इफ देनसाठी पण काढू शकतो, इफ अँड ओनली इफसाठी पण काढू शकतो, बरोबर आहे. ट्रूथ टेबल ह्या काढणे हे तुमचं स्किल आहे, बरोबर. त्याच्यानंतर आपण अँडसाठी एक ट्रिक बघितली होती. अँडसाठी काय ट्रिक बघितली होती? TTT असतं आणि अँडचा सिम्बॉल असतो उलटा व्ही, ऊपर सब सच, बरोबर आहे. ऊपर सब सच म्हणजे TTT. ऑरसाठी एक ट्रिक बघितली आपण. ऑरसाठी कुठली ट्रिक बघितली? नीचे सब झूट म्हणजे FFF अदरवाईज ट्रू. ओके, अँडसाठी TTT अदरवाईज फॉल्स. ऑरसाठी FFF अदरवाईज ट्रू. त्याच्यानंतर आपण इम्प्लिकेशनसाठी एक ट्रिक बघितली. इम्प्लिकेशनसाठी कुठली ट्रिक बघितली? फ संडे आहे, कार वॉश नाही केली, खोटारडेपणा, बरोबर आहे. फ TFF येणार. बाकी सर्व ट्रू असतं. बाकी सर्व ट्रू म्हणजे काय? FTT असतं, त्याच्यानंतर FFT असतं आणि TTT असतं. फक्त TFF असतो, बरोबर. हे तुमच्याबरोबर लिहिताना लक्षात येईल काय सांगितलं आहे. त्याच्यानंतर बाय इम्प्लिकेशन बघितलं आपण. बाय इम्प्लिकेशनमध्ये काय बघितलं? बाय इम्प्लिकेशनमध्ये आपण बघितलं की सिमिलर ट्रू असतो म्हणजे TTT असतं, FFT असतं. बाकी डिसिमिलर फॉल्स म्हणजे TFF असतो, FTF असतो. ओके, ह्या गोष्टी तुम्ही 2-2, 3-3 वेळा, एक वेळा बघून घ्या. ओके, पहिल्यांदा बघताय मे बी थोडं कन्फ्युजन होऊ शकतं, पण तुम्ही स्वतःहून लिहून बघा. अँडचा टेबल कसा आहे, ऑरचा टेबल कसा आहे, इम्प्लिकेशनचा टेबल कसा आहे, बाय इम्प्लिकेशनचा टेबल कसा आहे, याच्यावर विचार करा. आणि खूप इझी आहे, व्हेरी 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 सिम्पल. हे आलं, हे टेबल तुमचे पाठ झाले, पुढचं तुमचं एकदम क्लिअर होऊन जाईल. आज तुम्ही एबल आहात एक्सरसाइज 1.1 करण्यासाठी. ती तुम्ही फक्त एक प्रॉब्लेम त्याच्यामधलं तुम्ही नाही करू शकणार, जे निगेशनवर बेस्ड आहे. निगेशनचा पॉईंट आपण उद्या बघणार आहे, बरोबर. उद्या आपण निगेशनचा पॉईंट बघणार आणि त्याच्यानंतर स्टेटमेंट पॅटर्न बघणार, ठीक आहे. काल आपण सिम्पल स्टेटमेंट बघितलं, आज आपण कंपाऊंड स्टेटमेंट बघितलं. काल आपण एका स्टेटमेंटचा विचार केला, आज आपण 2 स्टेटमेंटचा विचार केला. उद्या आपण 2 or more स्टेटमेंटचा विचार करणार आहे. ओके, सो आजचं लेक्चर आपण इथे स्टॉप करू. ओके, मी तुम्हाला नोट्स शेअर करणार आहे, ठीक आहे. ती नोट्स तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या आणि लिहितानाच बरोबर समजून घ्या की काय लिहिलं आहे आणि काही समजलं नाही तर मला रिवर्ट बॅक करा. ओके.